दुसऱ्या टप्प्यामध्ये युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आणि यात्रेचा आजचा 12वा दिवस आहे। ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यातल्या शेनगाव तालुक्यामध्ये दाखल झाली आहे आणि हिंगोली जिल्ह्यालगत असलेल्या एलदरी डॅममध्ये रोहित पवार यांनी बोटीमध्ये बसून जे आहे ते या डॅम परिसराचा आनंद घेतला आहे। तर आपल्यासोबत रोहितदादा पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। दादा, काय सांगाल, यात्रेचं स्वरूप काय आहे नेमकं? या यात्रेमध्ये आम्ही सर्वजण महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न घेऊन चाललेलो आहोत। जेव्हा मी युवांबद्दल बोलतो तेव्हा लहान मुलांपासून ते 40पर्यंत जे सर्व लोक येतात त्यांचा प्रश्न घेतोय, ज्याच्यामध्ये शाळा जे काही आता दत्तक योजना काढलेली आहे सरकारने, त्याचा विरोध आम्ही करत आहोत। त्याच्याचबरोबर जे काही शाळा बंद करण्याचा विचार सरकार करत आहे त्याच्या विरोधात आम्ही बोलत आहोत। शिक्षक भरती जी होत नाही ती व्हावी आणि ते सुद्धा 60,000ची व्हावी, अशी मागणी आम्ही सर्वजण करत आहोत। विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आहेत, स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाहीत। आज दुष्काळी भागामध्ये असणारे जे काही विद्यार्थी आहेत, जे कॉलेजमध्ये आज शिकतात पण हातामध्ये पैसा नसल्यामुळे, दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे, घरी अडचण असल्यामुळे कदाचित त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल, अशाही युवांचे मुद्दे आम्ही घेऊन चाललेलो आहोत। त्याच्याचबरोबर जे युवा डिग्री घेऊन बसलेले आहेत, त्यांना ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट झालेत पण त्यांच्या हाताला काम नाही, ज्यांना शिक्षण घेता आलं नाही पण ते अशिक्षित बेरोजगार आहेत, या सगळ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही चाललेलो आहोत। त्याच्याचबरोबर चालता चालता अनेक असे नवीन मुद्दे येत आहेत, जसे शेतकऱ्यांचे येत आहेत, कष्टकऱ्यांचे येत आहेत, कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे येत आहेत, पोलीस भरतीवाल्यांचे येत आहेत, तसंच स्पर्धा परीक्षेच्या मुलामुलींचे येतात। हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही अधिवेशनाकडे चालत आहोत। आत्तापर्यंत 400 किलोमीटर चाललो आहोत, अजून 400 किलोमीटरचा टप्पा बाकी आहे, जो पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही पूर्ण करू। आपण जर बघितलं तर आपलं युवा संघर्ष यात्रा सुरू आहे, मात्र विरोधक कुठेतरी म्हणतात ती स्वतःच्या स्वार्थासाठी आहे की जनतेच्या स्वार्थासाठी आहे? कसं बघायला आपलं? बोलणारा कोण आहे त्याच्यावर आपण ठरवू शकतो, कोण बोललं याच्याबद्दल अनेक विरोधक बोलत आहेत। त्यांना बोलू द्या ना। आता कसं आहे, विरोधक जे माझे आहेत सगळे नेते आहेत, नेते दुसऱ्या नेत्याच्या नाही तर कार्यकर्त्याच्या विरोधात बोलणारच, पण ते राजकीय दृष्टिकोनातून जर बोलत असतील त्याचं दुर्लक्ष मी करतो। मी काय करतोय, कसं करतोय, आणि मी फक्त मी म्हणजे माझीच यात्रा आहे अशी नाही, अनेक पदयात्री आहेत, युवा आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, हे सर्व या यात्रेमध्ये चालत आहेत। त्यामुळे नेते काय म्हणतात, लोकच आज खरं जे खालच्या पातळीचे नेते आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, तर मी काय लक्ष दिलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं। आपल्या सर्वांसाठी सामान्य लोकांचे प्रश्न हे जास्त महत्त्वाचे आहेत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातले जे नागरिक आहेत ते विविध अडचणीमध्ये आज आहेत आणि त्याच्यावर कुणीही सत्तेत असणारे लोक चर्चा करत नाहीत, ते दुर्दैवाची गोष्ट आहे। काल पवारसाहेब पावसात भिजले, त्यावर आशिष शेलार बोलले की पहिल्या पावसात भिजले तेव्हा पक्ष फुटला, आता जर पुन्हा भिजले तर आंब्याच्या म्हणजे लोणच्याच्या फोडीसारखा तरी पक्ष राहते की नाही, आशिष शेलारांनी टीका केली आहे पवारसाहेब। थोडासा अहंकार आहे, अहंकार येणारच। केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे। जेव्हा 2019चं इलेक्शन होतं, कुणीतरी बोललं होतं मी पुन्हा येईल, तो एक अहंकार होता। आता त्यांच्यातलाच एक दुसरा नेता दुसऱ्या पद्धतीचा अहंकार दाखवत आहे, त्यांनी त्यांचा अहंकार दाखवत राहावं। आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत राहू, लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही लढूया। त्यामुळे जेव्हा ते सर्वजण विरोधात जातील, विरोधी पक्षात, तेव्हा लोणचं कोण खाईल ते आपण बघूया। महायुतीचा लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला ठरलेला आहे, 26-22 असा त्यांचा फॉर्म्युला ठरला आहे। भाजपनं 26 तर अजितदादा गट आणि शिंदे गटाला 22 जागा दिल्याचं बोललं जातं आहे, याकडे कसं बघतो? हो, पण 22 जागा दिल्यात, पण 22 पैकी शिंदे गटाला किती आणि अजितदादांना किती हे अजून स्पष्ट केलेलं नाही। ते जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा त्यांची जी काय आज भांडणं चालू आहे ते अजून कदाचित वाढू शकतात। त्यामुळे त्यांचा तो विषय आहे। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा चाचपणी सगळ्या मतदारसंघाची चालू आहे। सगळे जे नेते, जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, तसंच उद्धव ठाकरे साहेब, राऊत साहेब, पटोले साहेब, थोरात साहेब, हे सगळे मिळून जे काही योग्य असा निर्णय घेतील तो आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडी म्हणून योग्य असेल। फक्त जिल्हा प्रमुख जे आहेत, तालुका प्रमुख आहेत विविध पक्षांचे, त्यांनासुद्धा विचारात घेऊन निष्ठावंत लोकांना संधी दिली पाहिजे, असं सगळ्यांचं मत आहे। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलाचं मागच्या काही महिन्यापासून आंदोलन सुरू आहे, कुठंतरी त्या आंदोलनामागे तुमचा हात असल्याचं छगन भुजबळ म्हणाले असल्याची माहिती आहे। हास्यास्पद आहे। छगन भुजबळ साहेब आता BJPच्या जवळ गेलेले आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळ गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक वेळा आश्वासनं दिलेली आहेत जी कधीच पूर्ण झाली नाही।
मराठवाड्याला 2015ला 42,000 कोटीचं पॅकेज केलं होतं, दिलंही होतं. त्याचा 1 रुपयासुद्धा मराठवाड्याला मिळालेला नाही. तसंच धनगर आरक्षणाचा मुद्दा पहिल्या अधिवेशनात आम्ही सोडू असंही ते बोलले होते. त्यामुळे अशा एका नेत्याच्या जवळ ते गेलेले आहेत, जे कधीही खरं बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना पण कदाचित भुजबळ साहेबांना नवीन सवय लागली असावी. त्यांनी पुरोगामी विचार तर सोडलेला आहे, तसंच समतेचा विचार सोडलेला आहे. आता नवीन विचारामुळे कदाचित त्यांना खोटं बोलण्याची काही प्रमाणात सवय लागली असावी. स्थानिकचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. 1999 पासून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आणि हा ज्या तुम्ही सफर करताय बोटीमध्ये या डॅममध्ये, एलदरी डॅममध्ये, याला कुठेतरी उजवा कालवा काढून डावा कालवा काढून हे पाणी जे आहे ते हिंगोली जिल्ह्याच्या वापरात यावं. मात्र अद्यापही यावर कुठलंही महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक कागदोपत्री व्यवहार झाले, पण कुठलाही तोडगा निघाला नाही. आपण भविष्यात काय याच्यावर करून इच्छिता का? इथं आल्यानंतर हा मुद्दा इथं असणाऱ्या नागरिकांकडनं समजलेला आहे, पण मोघम चर्चा तिथं झालेली आहे. शेवटी पाणी जेव्हा एखाद्या भागामध्ये येतं तिथं सुबत्ता येते. त्यामुळे साहजिकच आहे, जिथं धरण आहे तिथे असणारे नागरिक पाण्याची मागणी करणार. त्यांचा जो जिल्हा आहे, त्यांचा तो भाग आहे, तो सुजलाम सुफलाम व्हावा. त्यांनी मोघम मला जे काही सांगितलं आहे ते थोडंसं खोलात जाऊन सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, नागरिकांची चर्चा करून खरं काय, कसं आपल्याला करता येईल, कुठं पाणी जातं, किती देता येईल, उंची किती, लांबी किती, ह्या सगळ्याचा कुठेतरी अभ्यास करून मग तो जो अधिवेशनामध्ये मुद्दा मांडायचा असेल तो अभ्यास करूनच मांडावा लागेल. आपण जर बघितलं मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष सुरू आहे, यात राज्यात काही याचे परिणाम दिसतील का? सामान्य लोकांमध्ये संघर्ष नाही आहे, पण हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न भाजपकडनं कोल्हापुरात झाला, नगरमध्ये झाला, अमरावतीमध्ये झाला, पण त्याला खूप काही यश आलेलं नाही. मग लोकसभा जिंकायची कशी? तर मग कदाचित मराठा विरुद्ध ओबीसी केल्यानंतर काही प्रमाणात यश येईल असं काही नेत्यांचं म्हणणं असावं. हे का आम्ही म्हणतोय? कारण का बीडमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्यामध्ये प्रोफेशनल लोकांचा वापर केला होता, गुंडांचा वापर केला होता. जिथं पेट्रोल बॉम्ब, फॉस्फरस बॉम्ब, घरांना नंबर देणं, हे एकदम प्रोफेशनल लोक तिथं काम करत होते. मग मुद्दामून ओबीसी समाजाच्या दुकानं, घरं याला टार्गेट करत होते. संदीप भैया क्षीरसागरांचं जे घर होतं त्याच्यासमोर बीड जिल्ह्याचं पोलिसांचं मुख्यालय आहे. तिथं 200-250 पोलीस असतातच. मग पोलीस 7 तास करत काय होते? जेव्हा पोलीस शांत राहतात त्याचा अर्थ सत्तेत असणाऱ्या कोणाचा तरी त्यांना फोन आलेला असतो आणि मग त्यामुळेच कुठेतरी सत्तेत एखादी व्यक्ती या गोष्टीच्या मागे आहे. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांना असं वाटत असावं की येत्या काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी झालं तर काही त्यांच्या विचाराच्या लोकांना लोकसभेला फायदा होऊ शकतो. भीती अशी आहे की जे बीडमध्ये घडलं तिथे असणारी जनता अशी बोलते ते फक्त ट्रायल होतं. जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये अशा काही घटना घडतील का काय, अशी भीती नागरिकांना वाटायला लागलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे, फडणवीसांना स्वच्छ आणि स्पष्ट वाटतं का आरक्षण भेटावं म्हणून आरक्षणासंदर्भात ते हे करतायत? तुम्हाला काय वाटतं यावर? बीजेपीने आजपर्यंत सुरुवातीपासून आत्तापर्यंत कधीही आरक्षणाला समर्थन केलेलं नाही. त्यांच्या संघटनेला सुद्धा समर्थन केलेलं नाही. आजपर्यंत कुठलंही आरक्षण त्यांनी दिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये ते फक्त राजकारण करू शकतात, ते फक्त वाद निर्माण करू शकतात. आता भाजपच्या विचाराचे खासदार हे खूप आहेत आणि त्यातले काही मराठा समाजाचे आहेत. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा पार्लमेंटमध्ये बोलायचा होता तेव्हा या मराठा खासदारांपैकी एकाही खासदारांनी तिथं तो मुद्दा मांडला नाही. त्यांना कदाचित भाजपने परवानगीच दिली नव्हती. संभाजीराजांना जेव्हा हा मुद्दा मांडायचा होता तिथे असणारे स्पीकर त्यांना परवानगी देत नव्हते. संजय राऊत साहेबांनी लक्ष घातलं, म्हणाले नाही 5 मिनटं तरी ह्यांना दिलं जावं बोलून, तर 5 मिनटं संभाजीराजांना बोलून दिलं होतं. मग कोणाच्या आदेशासाठी हे सगळे थांबले होते? का तिथं ते मांडत नाहीत? मग तिथं ते मांडत नाहीत, इथं येऊन ते राजकारण करतात. म्हणजे भाजपला आरक्षणाच्या बाबतीत राजकारण करायचं आहे, कुठंही कोणालाही न्याय द्यायचा नाही. धनगर आरक्षणाच्या बाबतीत हेच बघितलं. 24 डिसेंबर जी तारीख दिली शिंदे सरकारने, हे याकडे कसं बघायचं? आता जेव्हा कॅबिनेटमध्ये एखादा निर्णय घेतला जातो, आपली अपेक्षा अशी असते की महाराष्ट्राचं ते कॅबिनेट आहे, ठीक आहे, विरोधी पक्षाचं असलं, अपेक्षा एवढीच आहे की तिथं कुठेतरी योग्य असा निर्णय शब्द दिल्याप्रमाणे ते देतील. म्हणून 24 तारखेपर्यंत आपण सर्वजण वाट बघत आहोत. त्याच्यात कुणीही राजकारण करत नाही. निश्चितच ह्या आरक्षणासंदर्भामध्ये जे आहे ते कोणीही राजकारण करत नसल्याचं रोहितदादा पवार यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, एलदरी डॅम, हिंगोली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.